ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात खरं तर आज आंदोलनाला सुरुवात झाली आहे। हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या बैलगाड्या आणि ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते। सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आज बैलगाडी मोर्चा काढत आंदोलन केले। मोठ्या संख्येने ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी झाले होते। निवडणुकीच्या काळामध्ये या शासनानं सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू, पण आज जर बघितलं असेल तुम्ही तर शेतकऱ्याची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, इकडं आडणं तिकडे विहीर। म्हणून आता या जून महिन्यामध्ये पेरणीच्या तोंडावर शेतकरी पेरणी करू शकेल का नाही हे काही सांगता येणार नाही। म्हणून शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे। तरी शिवसेनेने या ठिकाणी उद्धव साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे अंबादासजी दानवे यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर हे मोर्चे काढत आहोत। आपल्या जिल्ह्यामध्ये देखील प्रत्येक तहसीलवरती मोर्चा काढलेला आहे आणि निश्चित आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी शासनाकडून मंजूर करून घेतल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा जे की फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि पवार साहेब यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू। ते कुठल्याही घोषणेची पूर्तता त्यांनी केलेली नाही। प्रत्येकाला घर देऊ त्याही घोषणा त्यांनी केलेल्या नाहीत। 24 तास वीज उपलब्ध करून देऊ त्याही घोषणा त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत। त्यामुळे आम्ही आदरणीय विरोधी पक्षनेते अंबादास दादा दानवे आणि उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण मराठवाडाभर आंदोलन करत आहोत। त्याचा शेवटचा टप्पा आज बैलगाडी मोर्चा काढलेला आहे आणि उद्या भव्य असा रास्ता रोको आम्ही हिंगोली शहरात काढणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।